नमस्कार. शनी महाराज प्रत्येकांच्या टेन्शनचा विषय. प्रत्येकाच्या आयुष्यात जर कोण जास्त एखाद्या ग्रहाला टाळण्याचा प्रयत्न करतो तर तो म्हणजे शनी महाराज, शनी ग्रह. मग तो 7.5 असो, अंतर्दशा, महादशा असो. परंतु आज जे आपल्याला समजणार आहे ना, ते जर आपण रेग्युलरली फॉलो करायला लागलो तर 7.5 अंतर्दशाच कशाला, आपल्या रुटीन आयुष्यामध्ये सुद्धा शनी महाराज आपल्यावरती खूप प्रसन्न होतील, आपल्याला त्रास देणार नाहीत आणि आपल्याला आयुष्यात जेवढं बेस्ट फळ देता येतील ना तेवढं बेस्ट फळ देण्याचा प्रयत्न करतील. तर फार सिंपल आहेत त्या गोष्टी. तर चला समजून घेऊया. फार सोपं आहे. बघा, एखाद्या ग्रहाला असो किंवा एखाद्या व्यक्तीला असो, परमेश्वराला असो या युनिव्हर्सलला असो, प्रसन्न करण्याचं सिंपल टेक्निक काय आहे? आपल्याला त्यांना ज्या क्वालिटीज आवडतात आहेत, त्यांना जे नियम त्यांनी ठरवलेले आहेत ते आपण फॉलो करायचं. मग अशा प्रकारे जर आपल्याला शनी महाराजांना प्रसन्न करायचं आहे तर शनी महाराजांचा पहिला नियम काय आहे? आपल्या आयुष्यात आपण शिस्त लावली पाहिजे स्वतःला. मग ती शिस्त आपल्या खाण्यामध्ये असली पाहिजे, आपल्या कर्मामध्ये असली पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये असली पाहिजे, आपल्या बोलण्यामध्ये असली पाहिजे. नाहीतर काय होणार? 7.5 अंतर्दशा महादशेमध्ये ज्या वेळेला शनी महाराज येतील त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला ज्या त्रासदायक घटना आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जबरदस्ती ते गोष्टी करून घेतील आपल्याकडनं, आपली इच्छा नसताना आपण. परंतु रोज जर आपण स्वतःला एक डिसिप्लिन लावली, आपल्या कर्मातना, आपल्या बोलण्यातना, वागण्यातना, आपल्या रोजच्या व्यवहारातना एक शिस्त लावली स्वतःला, तर शनी महाराज डेफिनेटली प्रसन्न होतील आपल्यावरती. मग ते आपल्याला त्रास देणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. बघा, मेहनत तर एक नॉर्मल माणूस सुद्धा घेतोय, एक लेबरचं काम करणारा, एक रिक्षा चालक सुद्धा आणि एक समृद्ध माणूस सुद्धा घेतोय. दोघांच्या मेहनतीमध्ये फरक काय आहे? फरक आहे ध्येयाचा, फरक आहे जबाबदारीचा. नॉर्मल माणूस जी मेहनत करतोय ना ती त्याची गरज भागवण्यापुरता, आणि समृद्ध माणूस जी मेहनत करतोय ना ते स्वतःचं ध्येय पूर्ण करण्याकरता. त्याच्यामध्ये दुसऱ्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे. मग आपल्या आयुष्यात ज्या वेळेला आपण ध्येय काहीतरी ठरवू आणि त्याच्यात आपण हार्डवर्क करण्याची जबाबदारी घेऊ त्यावेळेला शनी महाराज खूप प्रसन्न होतात. नाहीतर एक नॉर्मल माणूस फक्त गरजेपुरता मेहनत करतोय, तो रेल्वेतनं प्रवास करतोय किंवा तो जी काही मेहनत करतोय ती त्याची संसाराची गरज पूर्ण करण्याकरता, त्याचं ध्येय नाहीये ते. किंवा काही लोक तर कामं करतात आहेत परंतु त्याच्यामध्ये जबाबदारीच नाहीये. मग अशा वेळेला काय होतं की ज्या वेळेला शनी महाराज येतात ना त्यावेळेला आपल्याला त्या जबाबदाऱ्या इच्छा नसताना सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो आणि त्या पूर्ण कराव्या लागतातच. हे 7.5 मध्ये किंवा अंतर्दशेत, महादशेत आपल्याला समजतं. त्यामुळे आपण आधीच जर जागरूकतेने आपल्या आयुष्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि आपलं ध्येय काय आहे आणि त्याच्यामध्ये आपली मेहनत करण्याची तयारी आहे का, त्याच्यामध्ये टिकून राहण्याची आपली तयारी आहे का, हे जर आपण शनी महाराजांना आपल्या कर्मातनं दाखवलं तर ते आपल्याला ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत करते. तिसरी गोष्ट म्हणजे शनी महाराजांना आवडते ती म्हणजे स्वच्छता. आपल्या घरामध्ये आपण ज्या वेळेला सणवार असो किंवा काही महत्वाची काही कार्य असो, घरामध्ये शुभ कार्य असो, काहीतरी कार्यक्रम असो, त्यावेळेला आपण घराची स्वच्छता करायला जातो. लादी पुसणं, कचरा काढणं हा रुटीनचाच भाग आहे. तो पण असं वरच्यावर आपण करतो. परंतु तुम्ही स्वतःच्या ड्रॉवर्स बघा, स्वतःचे घरातले कानेकोपरे बघा, त्याच्यामध्ये किती अस्वच्छता असते. आणि शनी महाराजांना आवडत नाही ना ती म्हणजे अस्वच्छता. ज्या वेळेला आपण आपल्या आयुष्यात स्वच्छतेला फॉलो करायला लागतो
त्यावेळेला शनी महाराज आपल्या आयुष्यात प्रसन्न व्हायला लागतात, शनी पॉझिटिव्ह व्हायला लागतो, तो ग्रह, तो प्लॅनेट. त्यामुळे आज जर तुम्ही बघाल तर एका कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, मोठमोठ्या आय टी कंपन्यांमध्ये हाऊस किपिंग्सना सगळ्यात जास्त ड्युटीज असतात. सतत स्वच्छता करताना ते आपल्याला दिसत असतात. का? कारण जेवढं नेट आणि क्लीन तेवढं शनी पॉझिटिव्ह, आणि जेवढा शनी पॉझिटिव्ह तेवढा ग्रोथ जास्त आयुष्यातला. मग आपल्या कर्मक्षेत्राच्या ठिकाणी, आपल्या घरामध्ये आपण जर रोज स्वच्छता करायला अगदी एक दिवस ठरवा आठवड्यातला, रविवार आहे, शनिवार आहे, जो तुम्हाला दिवस जमेल तसं आपल्या घरातला एक एक कानाकोपरा स्वच्छ करण्याची सुरुवात करा. स्वतःच्या घराला स्वच्छ करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला काय पॉझिटिव्ह रिझल्ट येतील. तुमची 7.5 असेल, तुमची अंतर्दशा महादशा असेल, करून बघा. सो ही आहे शनी महाराजांना आवडणारी आणखीन एक गोष्ट. आणखीन एक गोष्ट शनी महाराजांना काय आवडते ती म्हणजे निस्वार्थ भावनेने सेवा करणे. पण ती कोणाची? जी लोक हार्डवर्क करतात आहेत, जी लोक फार मेहनत करतात आहेत, किंवा जी वडीलधारी माणसं आहेत आपल्या आयुष्यातली, त्यांची सेवा करणं हे शनी महाराजांना खूप आवडतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपले आई वडील असतील, जर तुमचे आई वडील या जगात नसतील तर तुमच्या आयुष्यात कोण वडीलधारी किंवा आईच्या वया एवढी माणसं असतील, कोण महिला असतील, त्यांची सेवा करायला सुरुवात करा. आणि विशेष करून काय करायचं आहे की त्यांच्या ना पायाला मालिश करा. कारण शनीचं अस्तित्व जे आहे ते आपल्या गुडघ्याच्या पासून ते आपल्या पायाच्या तळव्यापर्यंत आहे. म्हणजे जसं कुंभ आणि मकर राशी ही 10वी आणि 11वी रास आहे, ती गुडघ्यापासून पायाच्या मनगटापर्यंत आहे. सो पायाची केलेली मालिश तेलाने, तिळाच्या तेलाने पायाची केलेली मालिश, ह्याच्यामुळे सुद्धा शनी महाराज प्रसन्न होते. जे लोक हार्डवर्क करतात आहेत त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या समाजकार्यामध्ये श्रमदान करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या स्वच्छतेच्या कामात काहीतरी श्रमदान करण्याचा प्रयत्न करा. अनाथ आश्रमात काहीतरी चॅरिटी देण्याचा प्रयत्न करा. वडीलधाऱ्या माणसांची काहीतरी जबाबदारी घ्या. तुम्हाला दिसतंय एखादा माणूस, वडीलधारा माणूस खूप अडचणीत आहे, त्याच्यासाठी निस्वार्थ भावनेने काहीतरी दान करण्याचा प्रयत्न करा, मदत करण्याचा प्रयत्न करा आपल्या कुवतीप्रमाणे. त्याच्या औषधाचा खर्च उचला. वृद्धाश्रमात काहीतरी दान करण्याचा प्रयत्न करा. त्याची जबाबदारी घ्या. आपल्या कुवतीप्रमाणे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासाठी. जे रस्त्यावरचे मजदूर आहेत, हार्ड वर्कर्स आहेत, हॉस्पिटल्समध्ये जी लोक काम करतात आहेत, जे वॉर्ड बॉयज असतात, नर्स असतात, त्यांच्यासाठी काहीतरी दान करण्याचा प्रयत्न करा. जी जी लोक सेवा कार्य करतात आहेत ना, त्यांच्यासाठी आपल्या कुवतीप्रमाणे निस्वार्थ भावनेने काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. बघा शनी महाराज तुमच्यावरती इतके प्रसन्न होतील ना, तुमच्या आयुष्यातले कितीतरी प्रॉब्लेम्स जे त्यांच्यामुळे क्रिएट होणार आहेत ना, ते उडवून टाकतील. सो अशा या सर्व गोष्टी आज तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर शनी महाराज तुमच्यावरती इतके प्रसन्न होतील की तुमच्या आयुष्याला जे काही निगेटिव्ह वळण आहे ना, ते पॉझिटिव्ह मध्ये ते कधी बदलतील, ते समृद्धीमध्ये, ते यशामध्ये कधी बदलतील ना, ह्याचं तुम्हाला सुद्धा थांगपत्ता लागू देणार नाही. तुम्हालाच आश्चर्य वाटेल, अरे झालं कसं कसं होणार आहे जर तुम्ही ह्या नियमांना फॉलो केलात तर. आणि माझी गॅरंटी आहे की तुम्ही हे नियम फॉलो कराल आणि शनी महाराजांना प्रसन्न करून आपलं आयुष्य समृद्ध बनवाल. तोपर्यंत आज्ञा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर्स करायला विसरू नका. नवीन लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या आयुष्यात हे नियम फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.